नमस्कार दर्शको, उजनी धरणाची दुपारी जी अपडेट होती त्यानंतर आता 6ची अपडेट सर्वात मोठी असून त्यासाठी काय नेमकं परिस्थिती आहे उजनी धरणाची, त्या अपडेटमध्ये काय आहे, आवक किती आहे, सर्व आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपणास एक विनंती आहे, धरणाविषयक व सर्वच प्रकारच्या बातम्यांसाठी आपण अजूनपर्यंत ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत रहा सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर ताज्या अपडेट। तसंच एक बातमीसाठी लाईक करायला अजिबात विसरू नका। तर सायंकाळी 6च्या अपडेटनुसार काय परिस्थिती आपण पाहू। सकाळच्या 6 वाजताच्या अपडेटनुसार दौंडची आवक ही 26,681 क्युसेक्स होती, तर 5 वाजता प्राप्त माहितीनुसार ती आवक 18,000 क्युसेक्स सुरू आहे दौंडकडून येणारी। तर भीमा नदीत सकाळी विसर्ग 30,000 क्युसेक्सचा होता, 12:30 वाजता तो वाढवून 35,000 क्युसेक्स केला। आत्ता 5 वाजता त्या विसर्गामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली, तो विसर्ग 45,000 क्युसेक्सचा करण्यात आला व त्या परिपत्रकात असं स्पष्ट सूचित करण्यात आलं आहे की आवश्यकतेनुसार यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे। पुणे व परिसरात होत असलेला घाटमाथ्यावर दिलेला पावसाचा इशारा, उजनी धरण 105% भरले असल्या कारणाने व वर होत असलेल्या पावसाचा दिलेला इशारा हवामान खात्यानं, तर या दृष्टीनं पुन्हा नंतर मोठी आवक सोडावी लागू नये असं एक कदाचित कारण असू शकतं। त्यामुळे ही आवक वाढ करण्यात आल्याची शक्यता आपण व्यक्त करू शकतो। तर सध्या सीनामाडा योजनेतून 180 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, दहेगाव उपसा सिंचन 60 क्युसेकचा बोगद्यातून पाणी बंद करण्यात आलेले आहे। तर कॅनॉल हा काल सुरू करून तो 500 क्युसेकचा होता, तो आता वाढवून 700 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। उजनी धरणाची सध्याची टक्केवारी 105% आहे। तर उजनी धरणामध्ये 119.38 TMC पाणीसाठा जमा झालेला आहे, तर यातील उपयुक्त पाणीसाठा 55.72 TMC आहे। पंढरपूर येथील भीमा नदीत दुपारी 4 वाजता भीमा नदीत तर 441.96 मीटर पाणी होते। पंढरपूर येथे 77,477 क्युसेक्स नदीपात्रात पाणी होते। अशाच प्रकारच्या पुढील अपडेटसाठी आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत रहा पुढील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट।